मी घर सोडून चालला जाईन, तूच राहा. मग मी राहतच नाही या घरात. हा, जातो मी आता. जाऊ दे, तू ऐकतच नाही माझं बिलकुल. बाहेर इदार्थ चाललो मी. म्हणजे त्याच्यासाठी सर्वस्व टीव्हीच आहे का असं वाटून राहिलं. म्हणजे माझी जागा टीव्हीने घेतली असं वाटून राहिलं. पोपट माझाच झाला. आता तो पप्पा पप्पा म्हणत होता, आता मी खाली लपलेलो आहो असं. जय महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज ब्लॉग आपला स्टार्ट झालेला आहे जवळपास 11:15 वाजता. आणि आत्ताच जस्ट मी अमृताला ऑफिसमध्ये सोडून आलेलो आहे. आणि आता मला दुकानातलं सामान आणायचं आहे पुन्हा. काल पण गेलो होतो, आज पण आता बघितलं तर काही सामान संपलेलं आहे. तर दुकानातलं सामान पण आणणं गरजेचं आहे, कारण की दुकानात सामान नाही राहीन तर मग कस्टमरला द्यायचं काय आपण. तर आता मी जातो आहे, दुकानातलं सामान घेऊन येतो. मी जेवण करत होतो, जेवण करता करता एक गोष्ट लक्षात आली. आता जनरली आमच्याकडे होते गाईज, आम्ही एकदम म्हणजे मिडल क्लास लोक आहोत, मराठी, टिपिकल मराठी, विदर्भातले. तर आमच्याकडे कसं होते, काही रात्रीचा भात वगैरे उरला ना तर त्याला फोडणीचा भात किंवा जिरा भात बनवते, म्हणजे रिफर्निश करते. तसं तुमच्याकडे पण होते का? म्हणजे असं होत असेल तर कमेंट करा, नक्की सांगा. आणि काही म्हणजे दाल फ्राय वगैरे बनवलं रात्री, ते दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी खातो, पण गरम करून खातो. एक अर्धा तास आधी इतका पाऊस आला, म्हणजे वरती कपडे वाळू घातले होते ते पूर्ण ओले झाले. आणि आता बघा ऊन आलेली. आणि ह्या गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त त्रास होते ना, तो लेडीजला. कारण की कपडे वरतं टाकणं, मग पुन्हा काढून आणणं, पुन्हा मग ऊन आल्यानंतर वरती वाळू घालणं, त्यामध्ये त्रास सगळ्यात जास्त लेडीजला होते काहीच. आता काय करणार, निसर्ग आहे, निसर्गाला तर आपण काही बोलू नाही शकत. पण आता बघा अशी एकदम मस्त ऊन, अशी कडकडीत ऊन आहे. आणि गरमी तितकीच ऊन राहिली, म्हणजे आपण पंख्याच्या दूर राहिलं, पंख्याच्या थोडंसंही साईडला गेलं तर चरचर घाम निघून राहिला. तर गाईज आमचा मोठा भाऊ आला होता 5 मिनिटासाठी, चालला आता. कुठं 5 मिनिटासाठी आला, चालला. आणि हा राजवीर आल्याबरोबर नाही का रिदाची ट्रायसिकल चालवून राहिला. तुझ्या वेटची नाही आहे, ते तुझ्या वेटची नाही आहे. आणखी हा, हे आमची घरची नाही का, एक आमच्या घरी जी आलेली नाही का छोटीशी पाहुणी आहे, तिचं नाव आहे शार्वी. हॅलो कर सगळ्यांना, शार्वी हॅलो कर ना. माझ्या ब्लॉग मध्ये मुली काऊन रडते मला समजत नाही. त्या दिवशी पण नाही का ती अमृताच्या मामाची मुलगी रडली होती, हे शार्वी पण रडत आहे. काऊन बेटा? अरे 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 अरे, इधर आव ना. बिचार रडत आहे. हे सगळे पाहुणे चालले आहेत, तू नाही का मोबाईल बघत राहा रिदात. हा बघ ना, बडे पप्पा चालले, बडी मम्मी चालली, राजीव दादा चालले. बाय कर ना सगळ्यांना. शार्वी का खात आहे तू? हा, हाय कर सगळ्यांना, हाय कर ना. जे झाली रड राहिली. घाबरून राहिली बिचारी. काहीच नाही करत मी, काही नाही करत ना. बाय गाईज. घटक्यातच ऊन येते, घटक्यातच पाऊस पण येते. बघा आता असा पाऊस येऊन राहिला, असं वाटत आहे की आपल्याला आता ऊन येईल म्हणून, पण काही सांगता नाही. आता आभाळ तर पूर्ण चारी म्हणजे बाजूला नाही का आभाळच आभाळ आहे, असं काढ काढ पाऊस चालू आहे कंटिन्युअसली. आधी मी तुम्हाला दाखवलं होतं माझ्या ब्लॉग मध्येच बघितलं असेल तुम्हाला की मस्त ऊन आहे. त्याच्या आधीच अर्ध्या तास आधी पाऊस आला, तेही सांगितलं होतं ना. आता बघा पुन्हा पाऊस आला, माहिती नाही किती वेळ पाऊस राहते. आभाळ कसं गरजत आहे. अशा पावसामध्ये असं वाटतं की मस्त गरम मॅगी बनवून. आजकाल ते ऍड पण चालू आहे ना, पावसाळा आला मॅगी बनवूया, असंच वाटत आहे. आणि गरम चहा, हे एकदम वेगळं वाटते. फक्त तसं भूकी लागली, मॅगी बनाव अशी इच्छा आहे माझी.
गाईस पाऊस तर चालूच आहे आणि आपण मग बनवूनच टाकली मग मॅगी. मॅगी बनली आहे. चला गाईज आता खातो मस्त पावसामध्ये. रिदाचा अभ्यास चालू आहे. स्कूलचं जे बाकी होतं ते कम्प्लीट करून राहिलेलं आहे आमचा रिदात. उद्या रिदात कुठला एक्झाम आहे? डिस्टर्ब केलं मी त्याला. उद्या त्याचा एक्झाम कदाचित ईव्हीएस आहे ना. ईव्हीएस आहे ना रिदात उद्या. सॉरी, ईव्हीएस आहे उद्या त्याचा. म्हणजे आजचा मंगळवार आहे आणि श्रावण चालू व्हायच्या आधी आखरी एक मंगळवार असा भेटून राहिला. कारण की बुधवारी आम्ही सहसा म्हणजे आई बाबा खात नाही, मी खातो. पण तसं तर आजचा आखरी पकडाचा घरातला की आता नॉनव्हेज खायसाठी. म्हणून आज काही नवीन तर होणार नाही, नॉनव्हेजच बनेल घरी. तर तेच बनत आहे. तर काय बनणार आहे? अंडा भुर्जी. बस त्याच्यातच समाधान झालं. मग नंतर श्रावण चालू, मग 1 महिना आम्ही काहीच खाणार नाही नॉनव्हेज. मग त्यानंतर गणपती येते तेव्हाही नाही खात मग 10 दिवस. मग काही 2-3 दिवस झाल्यानंतर म्हणजे 5-6 दिवस हप्ताभर झाल्यानंतर मग पुन्हा चालू होते नवरात्र. तर त्यात पण आम्ही खात नाही. तर असे आमचे 10-20 आणि हे म्हणजे जवळपास 2 महिने आम्ही खातच नाही. गाईज अंडा भुर्जीची सामग्रीचा म्हणजे अंडा भुर्जीची रेसिपी बनून राहिलेली आहे. अंडे वगैरे आणले आहे बघा. हे अंडे आणलेले आहे. मागे कढई ठेवलेली आहे भुर्जी ठेवायला बनवायला. आता हे बनत आहे. जितक्या लवकर बनेल तितकी चांगली गोष्ट आहे. कारण की जसं जसं नॉनव्हेज बनते तसं तसं माझ्या तोंडाला पाणी येते. टीव्ही कशाला बघत आहे? हे कशाला बघत आहे? तू असा करत असेल ना मी घर सोडून चालला जाईन. तूच राहा मग. मी राहतच नाही या घरात. हा, जातो मी आता. जाऊ दे. तू ऐकतच नाही माझं बिलकुल. का करू घरी राहून मग आता? चाललो मी. बाय. चाललो मी. तू ऐकतच नाही तर आता आता तू जात नाही तर मलाच जा लागेन आता. आता येणार नाही मी. ठीक आहे. चाललो मी यार इधर. गाईज रिदातवर एक प्रँक करण्याचा प्रयत्न करत आहोत. बघू सक्सेसफुल होते का नाही. बाय रिदार्थ. चाललो मी. गाईज माझाच पोपट होऊन राहिला हा पोरगा. तर मी बाहेर निघालो. जाई म्हटलं याने म्हणजे काहीच फरक नाही पडत. बापाची किंमतच नाही. मला वाटलं येणार तरी माग माग. नका जाऊ पप्पा 2-3 वेळा म्हटलं. बसला आता टीव्ही पाहिलं. म्हणजे त्याच्यासाठी सर्वस्व टीव्हीच आहे का असं वाटून राहिलं. म्हणजे माझी जागा टीव्हीने घेतली असं वाटून राहिलं. पोपट माझाच झाला. गाईज आईला आला लावण्याचा कॉल, व्हिडिओ कॉल. दाखव काय असं. हाय. दिसली तुम्हाला लावण्या? मजा करताय नागपुरात. मजा करताय म्हणते तुझे. आता तो पप्पा पप्पा म्हणत होता. आता मी खाली लपलेलो आहो असं बघा. येते का काय का इकडे. तर तिला समजलं गाईज. तो म्हणत आहे पप्पा तुम्ही माझ्यासोबत प्रँक करत आहे ना म्हणून. अमृताने जाऊन म्हटलं वाटते तिला की पप्पाला असं तू थांबवलं का नाही, पप्पा गेले म्हणून. तो म्हणते पप्पा तुम्ही माझ्यासोबत प्रँक केला ना, जोरानं बोलत आहे. आपला तो झाला पोपट. करायला गेलो होतो प्रँक, झाला माझाच पोपट. बघू आता काय म्हणते तो. काहीच नाही फरक पडला मित्रांनो. काहीच फरक नाही पडला पा त्याला. पप्पा गेले तिकडे बाहेर घर सोडून जातो म्हणून. काहीच फरक नाही पडला. हो का? पण तुला काहीच फरक नाही पडला पप्पा गेले. हा पा पा काहीच फरक नाही पडला होता. हा काऊन? म्हणजे पप्पा सोडून गेले तुला काहीच वाटणार नाही का? हा पाहायचे नाटक पा गाईज. तर गाईज रिदातनी माझा पोपट केला. मी प्रँक, तुला समजलं होतं मी प्रँक करतो म्हणून? कोणी मम्मीने सांगितलं का तू समजलं? खरं खरं इकडे इकडे येऊन सांग. हा तिकडं बघून नाही का मी बघत होते हो. ब्लॉग करताना. अच्छा मला समजलं. आवाज येत होता ना पप्पा पप्पा. हा
चला तर मग गाईज आजचा ब्लॉग आपण इथे सेंड होप यू लाईक अ करूया. ब्लॉग पसंद आला तर लाईक करा, चॅनल मध्ये सबस्क्राईब करा, तुमचं प्रेम असाच ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सडकपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.